पण रात्री एक गोष्ट घडली, त्यामुळे मला मी थोडंसं असं दचकल्यासारखी झाले. आमचं जे राहतं घर आहे ना ते आमचं स्वतःचं नाहीये. रात्री एक दीडच्या सुमारास ना मी एकदम किंचाळून उठली. मग आम्ही थोड्या वेळ शोधाशोध केली. का एवढ्या चांगल्या जाळीला त्यानं इथे होल पाडलाय. एवढी खाणारीस का इशू चपाती? नो नो बेटा. त्या दिवशीचं थोडंसं नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज मी तुम्हाला सकाळचं थोडंसं 2 मिनिटाचं जे रुटीन असतं ना, किती घाई होते तर ते दाखवते. आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट माझ्यासोबत रात्री घडली होती, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला पाहूयात सकाळचं छोटंसं रुटीन. गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ म्हणायची रोजची सवय झालेली आहे. आणि इशिकाच्या डोळ्यावरची झोप अजूनही निघालेली नाही. नाहीतर मॅडम रोजच्या रोज मी उठली का 5 मिनिटामध्ये उठून रेडी असतात, पण रात्रभर तिची पण झोप झालेली नाही आहे. आणि त्यामुळे तिच्या डोळ्यावरची जी तार आहे ना, तर ती निघत नाही. ती मला इकडे बघतीये, मम्मा काय करते, मी उठी का नको या विचारात आहेत मॅडम. पण ना अजूनही तिची झोप न झाल्यामुळे ना ती अजून तशीच पडू नये. आणि जाऊ दे, या अंगावरून ते त्या अंगावर झोपली आणि माझं इकडे स्किन केअर चालू आहे. अंघोळ व्हायच्या अगोदर इशू नेमकी उठलेली असते, पण आज झोपले बघता, त्याचा भरोसा नाही पण ते कधी उठलेला. आणि इथूनच आमची खरंच सुरुवात होती सकाळची इशू सोबत. इशू कृष्णा इशूनं सकाळी जास्त वेळ झोपावा अशी माझी खूप इच्छा असते, पण तसं होतच नाही. इशू नेमकी लवकर उठते, कारण माझं स्वयंपाक वगैरे तोपर्यंत आवरलं जातो ना. आज केलं होतं मी पुरणाची ही पोळी. जे पुरण उरलं होतं ना, तर ते पुरणाची पोळी केली होती. आणि इकडे आमटी पण बनवलेली. मग सकाळच्या जेवणाला हेच बनवलेलं. आता रोजचा नाश्ता काय फिक्स नसतो, कधी पोहे, कधी उपीट, कधी पोळी, कधी काही पण. असं आमच्याकडे काही फिक्स नसतं की हेच खायचं असतं सकाळचं म्हणून. तर जसं जमेल तसं, जसा वेळ असेल तसं मी वेगवेगळ्या नाश्ता बनवते. आणि शणायाला पण पुरणपोळी आवडते, त्यांना पण आणि मला पण. त्यामुळे थोडं पुरण उरलं होतं, तर म्हटलं चला पोळ्या वगैरे बनवून घ्यावा. आणि आज नेमकं इशिका झोपली होती, पण शनूच्या पप्पाला लवकर जायचं होतं जॉबवरती. त्यामुळे तरीही माझी घाई चालूच होती. म्हणजे एकंदरीत घाई करणं हा स्वभावच बनला आहे आता, असं मला वाटते. कारण ना रोजच्या कामांची घाई, शनाच्या स्टडीमध्ये पण घाई, स्कूलला जाताना घाई, घाई 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 म्हणजे जीवन अगदी असं घाईघाईचं झालेलं आहे माझं तरी, खरं सांगू. पण ना ह्याच्यामध्ये मला खरंच मजा वाटते, कारण जे काम मी घाईघाईमध्ये जरी केलं ना, किंवा जे घाई करून जे कामं करते ना, त्यामुळे कुठेतरी मनाला शांतता वाटते की आपल्याकडून काहीतरी काम होते. त्यानंतर यांना आज जायचं होतं जॉबला, त्यामुळे त्यांचं आवरावरी करून दिली, टिफिन वगैरे मस्त भरला. आणि आज इशिकाला आणि शनायाला लांबूनच बाय करून ते निघालेत. नाहीतर या दोघी पोरी ना रोज त्यांना सोडायला दरवाजापर्यंत असतात, पण आज त्या झोपलेल्या आहेत. हां काय पाहिजे सगळं, म्हणजे आज मॉर्निंग रुटीनचं आहे ना, त्यामुळे. आणि नेमकं आज गुंडा उठला नाही बघा. आज विचार केलेला की गुंडाचं जे शेड्यूल असतं ना ते शेअर करावं, पण नेमकं आज गुंडा उठला नाही आहे. त्याच्यासोबतचं माझं रुटीन दाखवायचं ना, उठलंच नाही आहे ते आज बघा. त्या बाउलमध्ये बघा किती. तुम्ही एवढे पगार कमवून काय उपयोग नाही तुमचा, तुम्ही मला पैसे मागता शेवटी. किती रुपये घेते दाखवा जरा, गीत दाखवा ना. जावा आरामशीर. 10 रुपयेमध्ये ऑटो नाही होते, पण 15 रुपये लागतात. बाय करा. टिफिन घेतलं. सो मंडळी, पिल्लूचा आवाज आलेला. बाबा तू दीदीच्या अंगावरून कुठे यायली? इशू तू दीदीच्या अंगावरून यायली. गुड मॉर्निंग. छे छे, या 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 या. कसं आलं माझं पिल्लू? कसं आलं? या या या. अयो मम्माच्या चरणी तुम्ही येता. मम्माच्या चरणी. हो हो. कशा झाल्या आमच्या गुंदू बघू. ह्याला केसाने काहीतरी सुचतंय का? इशू वरती बघा, केस बघू. बाप रे केवढे वाढले. टक्कल करूया. केवढे केस वाढलेत, काय सुचतंय? पहिला पण पोणी बांधून घेऊया. चला ना. चपाती एवढी खाणारीस तू? चपाती एवढी खाणारीस का इशू चपाती? नो बेटा नो. दे मी तुला दुसरी देते. रिएक्शन बघा आमच्या लगे. रडायला येतं तुम्हाला? ही चपाती पाहिजे. एवढी मोठी नको. एवढी मोठी ना खायची, एवढी मोठी नाही. मग काय पाहिजे? तुकडा दे एक छोटासा. बघा आमची रिएक्शन तरी बघा.
आम्हाला सकाळ सकाळी चपाती खायची असते बघा. किती शहाणं पिल्लो आहे ना माझं बघा. सकाळ सकाळचं चपाती खातो, मम्माकडे हट्ट नाही धरत, हे पाहिजे ते पाहिजे. हां खा, मी पॅक करते तोपर्यंत जेवण आणते. हां, तर अशी असते आमच्या इशूची सकाळ. आता जेवण जरी आणून ठेवायचं म्हटलं ना मला, तर इथे एखादा कोणाला तर माणसाला बसवायला पाहिजे असं वाटतं. पण तोपर्यंत आज ते पण जॉबला गेले होते आणि शनाया झोपली होती. त्यामुळे मला ना तिला बघत बघत असं पटापट सगळ्या गोष्टी आणाव्या लागत होत्या. गरम असतो ना तर ती पटकन पकडते. आणि आज इशूला पण मी पुरणपोळी आणि गुळवणी देणार होते. त्याच्यामध्ये देशी गाईचं जे तूप होतं तर ते थोडंसं ॲड करून ना मग मी तिला पुरणपोळी थोडीशी खायला देणार होती. आता असं पण लहान मुलांना डाळीचं वगैरे जास्त पचत नाही, पण पुरण त्यामधलं बऱ्यापैकी झाडून मग ते पोळी आहे ती तिला देणार होती. आणि ते इशू तसं पण ना सगळं खाते. तिचं जो डाएट आहे ना, काय काय आहे, मी तिला काय काय देते हे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण तसं ती सगळं खाते, त्यामुळे मला खूप छान वाटतं. कारण मुलांना आत्तापासूनच सवय लागली ना तर पुढे प्रॉब्लेम होत नाही आहेत. नाहीतर शनायाचं अजून पण असतं की टोमॅटोज नको, कांदाच नको, लसूण नको. तर मंडळी तुम्ही सकाळचं रुटीन बघितलं आणि इशिका झोपल्यामुळे ना मला थोडंसं आज आराम होता. की कारण नाहीतर मग काय होतं की तिला घेऊन मला हे सगळं रुटीन म्हणजे सकाळचं जे आहे स्वयंपाक पाणी ते सगळं बघावं लागतं. आणि तिचं मध्ये मध्येच असतं की मला घे म्हणजे तिला पप्पांकडे पण जास्त जायचं नसतं, दीदीकडे पण जायचं नसतं. मग मला घे असं तर असतं, नाही तर मग मला इथे खेळवत बस असं असतं तिचं. मग ते मला बघत बघत करावं लागतं. पण आज नशिबाने म्हटलं तरी चालेल की आज इशिका खूप लेट उठली. तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरलेला होता आणि इशिकाची पण छान झोप वगैरे लागली. कारण काय झालेलं की रात्री आमची कुणाचीच एवढी व्यवस्थित झोप झालेली नाहीये आणि माझे पण तुम्ही डोळे बघाल अक्षरशः एवढी झोपच झालेली नाहीये. सर्वात पहिलं तुम्हाला मला हे क्लिअर करायचं होतं की आम्ही जो राहतोय ना, आमचं जे राहतं घर आहे ना ते आमचं स्वतःचं नाहीये. म्हणजे आम्ही रेंटनी राहतोय, भाड्याच्या घरात राहतोय. पण या अशा घरामध्ये आणि ही बिल्डिंग किंवा ही सोसायटी खूप छान आहे, मोठी सोसायटी आहे. मला राहायला पण इथं खरंच खूप आवडतं. आता ह्या बिल्डिंगचा छोटासा किस्सा पण सांगते की म्हणजे जसं आम्ही पहिल्या ज्या रूममध्ये राहत होतो ना तेव्हा या येता जाता या रोडला मी ही बिल्डिंग बघितलेली आणि तेव्हापासून मला एक वाटायचं की नाही आपण इथं राहावं, भले आपली स्वतःची असो किंवा रेंटवरती असो, कसे असो आपण इथे राहावं असं मला वाटत होतं तेव्हा. आणि जेव्हा आम्हाला इथं राहायची वेळ आली ना तर खरंच मला ही रूम सुद्धा भेटली. जसं पाहिजे तसं रूम, म्हणजे मला वाटत होतं की माझ्या खिडकीतून ऊन वगैरे यावं अशा पद्धतीची ही रूम मला भेटलेली आहे. खरं मी याच्यामध्ये खरं खूप खुश आहे. बाहेर पॅसेज मोठा आहे, शनायला खेळायला गार्डन आहे, खाली मस्त पॅसेज वगैरे छान आहे, खालचा सुद्धा एकंदरीत खूप छान आहे. पण रात्री एक गोष्ट घडली त्यामुळे मला मी थोडंसं असं दचकल्यासारखी झाले. रात्री एक दीडच्या सुमारास ना मी एकदम किंचाळून उठले. मग माझ्या आवाजाने ना हे पटकन उठून माझ्याजवळ आले म्हणजे काय झालं की म्हणून. आणि त्याच्यानंतर मग शनाया आणि इशिका पण उठल्या ओरडण्यामुळे अशा. तर नेमकं काय झालेलं बघा, उंदीर आला होता. आता म्हणजे मला अशी कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आम्ही एवढ्या उंचावरती राहतो तर मग उंदीर वगैरे एवढं येणार नाहीयेत. आणि मला ती त्याची पूर्वकल्पना थोडी पण आली नाही. पण मला असं जाणवलं की ना त्या उंदराने उडी मारली होती माझ्या हातावरून आणि इथे गालाची ते असं थोडंसं टोचल्यासारखं झालं, त्याचं नख वगैरे असतील ना ते टोचल्यासारखं झालेलं. मग मला एक थोडासा अंदाज आलेला की उंदीर असू शकतो. पण नंतर तर काहीच कुठे दिसलं नाही आणि आजपर्यंत पण तो कधी घरात आला नव्हता, त्यामुळे असं डाऊट वगैरे यायला पण चान्स नव्हता. मग आम्ही थोड्या वेळ शोधाशोध केली. शाळेचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर उठले, नंतर त्यांनी लाईट वगैरे ऑन करून इकडे तिकडे बघितलं आणि तेवढ्यात आम्हाला मोठा एवढूसा असा ना उंदीर असेल बघा, तर तो उंदीर पळत जाताना दिसला. म्हटलं ठीक आहे हा उंदीरच होता, पण तो आत आलाच कसा. आणि तो उंदीर तो येतोय ह्या विचारानेच मी जास्त हे झाली की पॅनिक झाली. मला खूप किळस आल्यासारखं झालं की उंदीर घरामध्ये परत का येतोय. आणि उंदीर आला तर तो खूप नुकसान करतो की सगळं घरातून पळणार इकडे तिकडे, म्हणजे तो कुठे फिरलेला असणार. आणि इशिका तशी पण ना खालचं खूप खाते, म्हणजे तिला जर मेवा चिरमुरे काय जरी खायला दिलं ना तर ती हातात कमी ताटात कमी आणि ते खालचं जास्त खात असते. त्यामुळे ते उंदीर वगैरे फिरलं तर त्याच्या पायाच्या त्या घाणीमुळे इशिका तसं खाल्लं तर म्हणजे मला इतकं परत वेगवेगळे विचार यायला लागले की नको, उंदीर तर नाहीच आला पाहिजे. मग आम्ही त्या उंदराला हकलवलं, जाळ्या वगैरे सगळ्या ओपन केल्या, उंदीर गेला. पण त्याच्यानंतर काय झालं, एक परत 15-20 मिनिटानंतर आमची जरा थोडीफार झोप लागली, तेवढ्यात परत कुकर माझा धडकन वाजला. म्हटलं कुकर पडला की काय, उंदराचंच काम आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही किचनमध्ये येऊन बघितलं तर तोपर्यंत यांना ना छोटासा उंदीर दिसला. बापरे म्हटलं, म्हणजे एक मोठा तर ऑलरेडी होता आणि एक छोटा, म्हणजे घरामध्ये किती उंदरं झालेत काही समजत नाहीये. आणि इथं आमच्या घरामध्ये एवढा पसारा कमी की कारण आम्ही स्वतःचं घर असल्यावर माणूस कसं जास्त साहित्य वगैरे आणायचं बघतो, तर आम्ही रेंटनी राहतोय त्यामुळे म्हटलं की एवढं साहित्य आपल्याला लागतच नाहीये. त्यामुळं
सफिशियंट जेवढं साहित्य आम्हाला पाहिजे तेवढंच आम्ही साहित्य इथे ठेवले. त्या उंदराने काय कार्यक्रम केलाय चला बघूया. बघा माझी किचनची विंडो आहे आणि किचनच्या विंडोमध्येच त्याने नेमका गोंधळ घातला होता. इकडे किचनमध्ये तो खूप पळापळी त्याने केली होती. आता इथे काय केले दाखवते मी. अक्षरशः आज तर पूर्ण काचा वगैरे पण लॉक केलेत. ही जाळी आहे ना, हे बघा ह्या जाळीला त्यानं काय केलंय, एवढ्या चांगल्या जाळीला त्यानं इथे होल पाडलाय बघा तुम्ही. आणि ह्या होलमधून तो अपडाऊन करत असणार आहे असा माझा अंदाज आहे, कारण कालपर्यंत कधी होल नव्हता आणि हा रात्रीतच फाडलेला असणार आहे. त्यानं होल पाडून तो बाहेर निसटलाय. आणि ह्या जाळीचं काय करावं आता मला सुचेना झाले, कारण ही जाळी अशी जरी लावली तरी तो त्याच्यातून येण्याचे त्याचे चान्सेस जास्त आहेत. मग म्हटलं की यांना ते ओनर आहेत ना त्यांना सांगावं आणि ह्या जाळीचं काहीतरी करून घ्यावं, कारण आपण जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं ना तेव्हा काहीतरी पटकन डिसिजन घेऊ शकतो, पण त्या ओनरच्या कानावरती घालून मग ते काय काका करतायत बघायचं असा आमचा विचार चालू आहे. आणि हे बघा हे एवढं मोठं होल आहे, ह्याच्यातून आरामशीर मोठा सुद्धा उंदीर पास होतोय. आणि मला खरं इतकी भीतीच बसली त्या उंदराची, कारण मला इशिकाची जास्त काळजी वाटते. मग म्हणून मी हे सकाळपासून हे विंडो असं लॉक केले. आणि किचनमध्ये एवढं गरम होतंय ना तरी पण मी हे लॉकच करून ठेवले. त्याने माझं डस्टबिन सुद्धा तोडलाय बघा तुम्ही. बघा डस्टबिन सुद्धा कसा तोडून टाकलाय त्याने. डस्टबिनला सुद्धा होल पाडलाय आणि ह्याच्यातले सुद्धा तो कचरा खात असणार आहे. आता मी डस्टबिन इथे बाहेर ठेवायची, बाहेरच्या ओट्यावर इथे गॅलरी ठेवायची, आणि इतका मोठा होल पाडलाय की तो कचरा वगैरे इकडे तिकडे करणार. म्हणून मी डस्टबिन आज इकडे सिंकच्या बरोबर खाली ठेवला इकडे, आणि इकडे बाहेर काहीच ठेवलेलं नाही आणि लॉक केले जा. तर तुम्हाला दाखवते बघा, हे हॉलची गॅलरी आहे ना, हॉलच्या गॅलरीमध्ये सुद्धा थोडंफार साहित्य आहे, म्हणजे बॉक्सेस वगैरे आहेत ना, तर ते इकडे थोडेफार आम्ही ठेवलेत. त्यामुळे असं भीती वाटते की इकडे वगैरे येऊन बसेल तो, म्हणून मग हॉलचं पण हे पूर्ण लॉक केले. फक्त आता हॉलची जाळी तोडून म्हणजे झालं त्यानं. एवढे बॉक्स आहेत, बाकी सगळी पूर्ण गॅलरी रिकामी आहे इकडे पण ना. ते तिथे थोडंसं साहित्य ठेवलं, पण उंदरांना कसं लपायला जागा भेटली की ते पटकन लपून थोडं थोडं नुकसान करत राहतात. इशूची आमच्या झोप झाली. तर बघा असं एखादं छोटंसं उंदीर सुद्धा किती माणसाला घाबरवून ठेवतं ना, तर असा प्रकार आज माझ्यासोबत झाला होता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. आणि चला आता हा ब्लॉग आपला इथेच संपवतो. आपले ब्लॉग नक्की बघा, एन्जॉय करा आणि आपले ब्लॉग नक्की शेअर करा. तुम्हाला कसे वाटतायत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बऱ्याच जणांना हा पण प्रश्न असेल की आम्ही रेंटच्या घरात का राहतोय, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईसारख्या ठिकाणी आपलं स्वतःचं घर असावं. तर आम्ही सध्या पण रेंटच्या घरात का राहतोय हे तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.